नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रॅज्युएशन पासवर डेटा एंट्री ऑपरेटर, क्ष किरण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, डॉक्टर अशा विविध संवर्गाची एकूण 33 पदे भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याकरता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हता आणि इंटरव्ह्यू द्वारे मिळालेल्या गुणांवरून तुमची येथे निवड केली जाणार आहे. आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे जोडून दिनांक 28/1/2026 ते दिनांक 13/2/2026 पर्यंत शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून 5:30 वाजेपर्यंत बायल नायर धर्मादाय रुग्णालय, टोराव वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचे आहेत. पण अर्जासोबत तुम्हाला 933 रुपयांचे अर्जाचे शुल्क भरून त्याचे चलन घेऊन त्याची मूळ पावती अर्जासोबतच जोडून तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे. आणि या चलनाची रक्कम तुम्हाला कॉलेज इमारत, पहिला मजला, महसूल विभाग, रूम नंबर 112 येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत भरायचे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊनच हा अर्ज सादर करायचा आहे. तसेच पोस्टाने किंवा इतर मार्गाने प्राप्त केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांची शैक्षणिक अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहेत हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे. तर नोंदणी सहाय्यक म्हणजेच डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची एकूण 2 पदे भरली जाणार असून सदर पदाकरता तुम्हाला 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाकरता नक्की कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर उमेदवार हे मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक SSC शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत. त्यानंतर उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत. त्यानंतर उमेदवारा 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत. त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे. त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर HMIS या संवर्गाची एकूण 2 पदे भरली जाणार असून सदर पदांकरता तुम्हाला दरमहा 18,000 रुपये वेतन मिळणार आहे. यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू. तर उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत. त्यानंतर उमेदवार हा 10वी किंवा 12वी मध्ये 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. त्यानंतर उमेदवाराकडे मराठी व इंग्रजी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंगची प्रत्येकी 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. त्यानंतर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण 8 पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 16,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण 9 पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 16,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना 40,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर ऑर्थोटिक तंत्रज्ञ या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना 20,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर ECG तंत्रज्ञ या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 18,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर भौतिक शास्त्रज्ञ या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना 50,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना 90,000 रुपये पगार मिळणार आहे.
त्यानंतर नेफ्रोलॉजिस्ट या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना 1 लाख रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर MBBS डॉक्टर या संवर्गाची 2 पदे भरले जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 90,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट या संवर्गाची 2 पदे भरली जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 50,000 रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर पेडियाट्रिशियन या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदांकरता उमेदवारांना 1 लाख रुपये पगार मिळणार आहे. त्यानंतर ARC सल्लागार या संवर्गाचे 1 पद भरले जाणार असून सदर पदाकरता उमेदवारांना 50,000 रुपये पगार मिळणार आहे. सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. यानंतर सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर उमेदवारांचे वय हे 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू. तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता आणि मुलाखतीद्वारे प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल आणि या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून निवड यादी तयार करण्यात येईल. यानंतर मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ पायल नायर रुग्णालयाच्या स्थानिक फलकावर प्रदर्शित करण्यात येईल. दूरध्वनी किंवा ईमेल द्वारे कोणतीही माहिती कळवण्यात येणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.